नवीन फेरफार, जुने फेरफार तुम्ही एकदम घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे काढू शकता। तर हे फेरफार काढण्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये दोन पद्धती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिली पद्धत असेल नवीन फेरफार आणि दुसरी पद्धत जुने फेरफार। हे एकदम घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमधून तुम्ही कसं काढू शकता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिली पद्धत म्हणजे नवीन फेरफार कसे काढायचे। तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम 7/12ची जी वेबसाईट आहे आपली, त्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। bhuleख.mahabhumi.gov.in ही वेबसाईट सर्वांना माहितीच असेल। वेबसाईट माहीत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये पाहू शकता आपली चावडी डिजिटल म्हणून खाली लिहिलेलं आहे बघा। याच्यामध्ये तुम्हाला या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डिजिटल चावडीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशी वेबसाईट खुलेल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी, त्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे। याच्यामध्ये मी जिल्हा निवडतो। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तालुका निवडायचा आहे। तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा। त्याच्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि खाली जो ऑप्शन आहे हिरव्या कलरमध्ये आपली चावडी पहा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे गावातले संपूर्ण फेरफार नंबर दिसतील। त्याच्यानंतर तुम्हाला फेरफाराचा जो प्रकार आहे तो खरेदी आहे का दुसरा कोणता आहे ते तुम्हाला दिसेल। तिसऱ्या कॉलममध्ये फेरफारांचा दिनांक दिसेल, ज्याच्यामध्ये हे नवीन दिनांक आहेत, म्हणजेच नवीन फेरफार जे आहेत ते दिसतील। त्याच्यानंतर हरकर नोंद जी केलेली असते त्याची तारीख तुम्हाला इथे दिसून जाईल आणि या तारखेनंतर तुम्ही खाली तारीख दिसतील। त्याच्यानंतर अर्जाचा जो क्रमांक आहे म्हणजेच गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक तुम्हाला इथे खाली दिसतील। गट नंबर हे तुम्हाला दिसल्यानंतर समोर एक निळ्या कलरमध्ये पहा हा ऑप्शन दिसेल। या पहा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो नवीन फेरफार जो आहे हा तुम्हाला इथे भेटून जाईल। नवीन फेरफार हा तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने काढू शकता। तर आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत। दुसरी पद्धत जी आहे ती जुने फेरफारसाठी। तर जुने फेरफारला सुद्धा तुम्हाला जिथे तुम्ही नवीन फेरफार जो काढला आहे त्याच वेबसाईटवरती तुम्हाला इथे पाहू शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला जुने अभिलेख पहा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन वेबसाईट जी आहे ती दिसेल, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट ई रेकॉर्ड्स आर्चिव डॉक्युमेंट्स अशा प्रकारची ही वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे लक्षात ठेवायचे तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमची नवीन युजर नोंदणी करायची आहे, म्हणजेच न्यू युजर रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे। न्यू युजर रजिस्ट्रेशन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन केला जाईल। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचं मिडल नेम, तुमचं लास्ट नेम, त्याच्यानंतर तुमचं जेंडर, तुमची नॅशनॅलिटी इंडियन असेल, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा बिझनेस काय आहे, त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID, तुमची डेट ऑफ बर्थ ही माहिती टाकल्यानंतर तुमचा ॲड्रेस संपूर्ण टाकायचा आहे आणि ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा एक लॉगिन ID तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे। तुमचं अकाउंट इथे उघडलं जाईल। हे अकाउंट आपण उघडतोय जुने फेरफार काढण्यासाठी। हे अकाउंट उघडल्यानंतर होम पेजवरती यायचं आहे, म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा मागे जायचं आहे, जे की आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे आता नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला नवीन लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन जे आहे ते आत्ता तुम्ही जो ID वापरला होता तो इथं तुम्हाला टाकून पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथं पासवर्ड चुकला आहे तर मी परत लॉग इन करून घेतो। इथे मी कॅप्चा टाकतो आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन पर्यायावरती मी क्लिक करतो। लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर
अशा प्रकारचा बेसिक सर्चमध्ये तुमचं लॉग इन दिसेल आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन इथे वरती गेल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स सर्च हा ऑप्शन निवडायचा आहे. ॲडव्हान्स सर्च हा ऑप्शन निवडला तर तुम्हाला संपूर्ण इथे अशा प्रकारची माहिती जी आहे ते टाकायची आहे. सर्वात प्रथम तुमचं ऑफिस, त्याच्यामध्ये सिटी सर्वे ऑफिस निवडायचं आहे का तहसील ऑफिस निवडायचं आहे हे तुम्ही चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये आत्ता एवढेच जिल्हे आहेत, तुम्ही पाहू शकता. अकोला, अमरावती, धुळे, मुंबई सुरबन, त्याच्यानंतर नाशिक, पालघर, ठाणे. तर याच्यामधला तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला याच्यामध्ये निवडून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती जुने फेरफार मला काढण्यासाठी ती टाकून घ्यायची आहे आणि ती टाकताना याच्यामध्ये एकदम व्यवस्थित माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला एकदम इथं व्यवस्थित टाकायची आहे. चला तर मी आता इथे संपूर्ण माहिती जी आहे ती टाकून घेतो आणि आपण पुढे पाहू. सर्वात प्रथम मी ऑफिस सिलेक्ट केलं, तहसील ऑफिस. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट केला. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं मी तालुका जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर गाव जे आहे तुमचं ते गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये तुम्ही ते 7/12 8 किंवा दुसरं काय असेल तर मी इथं 7/12 सिलेक्ट करतो. जे तुमच्याकडे डिटेल्स असेल तर 7/12 सिलेक्ट केलं, तुम्ही दुसरं इथं काहीही सिलेक्ट करू शकता. 8 सिलेक्ट केला तर तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे. 7/12 सिलेक्ट केला तर तुम्हाला गट नंबर टाकावा लागेल. तर मी इथं 7/12 सिलेक्ट केला. आता 7/12 मधला मी गट नंबर इथे टाकतो. गट नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि गट नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथं मी गट नंबर टाकलेला आहे. गट नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारची सर्च फील्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा गट क्रमांक येईल, तो सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च हा पर्याय जो दिसेल तुम्हाला त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला. तर आता मी पुढे जातो. सर्च पर्यायावरती क्लिक केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी येतात हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथे थोडा वेळ जाईल, ज्याच्यामध्ये सर्च रिझल्टमध्ये तुम्ही पाहू शकता जो गट नंबर टाकलेला आहे त्या गट नंबरचा इथे सर्व माहिती जी आहे ती आलेली आहे. सर्वात प्रथम सर्वे नंबर, त्याच्यानंतर हिस्सा नंबर हा कॉलम आला आहे. तिसरा कॉलम जो आहे ओल्ड सर्वे नंबर हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन जर तुम्ही पाहिला तर गट नंबर, त्याच्यानंतर वर्ष आलेलं आहे इथं फ्रॉम इयर टू इयर. तर इथून 1669 ते 1962 आहे. 1972 पासून 1900 संपूर्ण 7/12 जे आहेत ते इथे तुम्हाला दिसतील. 1969 ते 1972. तर याच्यामधला जो तुम्हाला कोणत्या वर्षाचा सिलेक्ट करायचा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट करताना समजा मी हा सिलेक्ट केला तर ॲड टू कार्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. हा कार्टमध्ये जो आहे तो गेलेला आहे आणि तो कार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे. आता व्ह्यू कार्ट आहे, रिव्ह्यू कार्टमध्ये जायचं. जो 7/12 ॲड केला होता तो इथे तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये तुमचं जिल्हा, तालुका, गाव दिसेल आणि हे दिसल्यानंतर गट नंबर दिसेल. त्याच्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो तुमचा फेरफार आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जर इथे डाउनलोड झाला नाही तर इथे तुम्ही लिहिलेलं वाचू शकता. हा जो फेरफार आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकत नाही आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं जे तहसील ऑफिस आहे इथे तुम्ही जे टाकलेलं तहसील ऑफिस आहे त्या तहसील ऑफिसमधून तुम्ही तो तिथे जाऊन चेक करू शकता किंवा तिथून जाऊन आणू शकता. तर अशा प्रकारे जे फेरफार आहे तुम्ही काढू शकता, जुने आणि नवीन दोन्हीही. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.